हॅलो, गुड मॉर्निंग. 9 महिन्यापासून ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होती ना, ती गोष्ट फायनली आज घरामध्ये आलेली आहे. ती म्हणजे सांगतेच मी तुम्हाला पुढे काय. त्याआधी आहे ना, सकाळ-सकाळी खूप भूक लागली होती. म्हटलं चला आधी नाश्ता तरी करून घेऊया आणि नाश्त्यामध्ये आज पराठा होता, दही पराठा, तर तोच खाल्ला आणि दुपारी पण लगेच जेवण करायला घेतलं. कारण जेवणामध्ये मस्त असं छोलेची भाजी, चपाती, मोतीचूरचा माझा फेव्हरेट लाडू आणि कैरी आंबा तर आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर चालूच राहणार आहे. त्यानंतर आहे ना, मी शॉपिंग केली होती बघा 2 दिवसापूर्वी लोकल. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर मी आहे ना अशी 2 कुर्तीज आणली होती. मी जास्त काही कपडे घेत नाही कारण दर महिन्याला पोट असं थोडं-थोडं वाढत असतं, तर मग कुठला ड्रेस येतो, न येतो, तर मला जसं वाटेल तसंच मी कपडे घेऊन येते. एकखट्टी असं जास्त काही आणून ठेवत नाही. तो जो ब्लू आणि व्हाईटवाला आहे ना, तो मला आता एखादा महिनाच येणार आहे. पण म्हटलं राहू देऊया चेंज न करता, कारण नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर हे सगळे कपडे वापरण्यात येणारच आहे. सेकंडवाला आहे ना, माझा खूप फेव्हरेट आहे. का? कारण की आहे ना, हे मला ना 9 महिने कंप्लीटली येणार आहे आणि कपडा पण खूप छान आहे, बजेट फ्रेंडली आहे. आणि जास्त काही महाग पण नाही आहेत, पण खूप छान असे दोन्ही पण कुर्तीज निघालेले आहेत. कसे वाटले दोन्ही कुर्ते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर 9 महिन्यानंतर जी गोष्ट आली घरात ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा फेव्हरेट हा आंबा. तुमचा पण फेव्हरेट असेल ना? पण मला काही जास्त खाता येणार नाही. प्रेग्नन्सीमुळे सगळ्यांचं म्हणणं एखादा खाल्लास तर खा, पण जास्त काही खाऊ नको. तर ठीक आहे म्हटलं, तेवढंच तर तेवढं. आणि ते आजकाल आम्ही आमच्या हाताने पण खायला शिकलोय. पण सगळ्यांना थोडं-थोडं भरवत. कारण की एकखट्टी खा म्हटलं तर मॅडम काही खाणार नाही. त्यानंतर संध्याकाळी अशी ना गरम-गरम पोळीसोबत मला तूप आणि चटणी खायला खूप आवडतं. तर तेच मम्मीने दिलं आणि असं गोड असा रसगुल्ला खाल्ला. रात्रीचे 12:30 वाजले, पण हरकत नाही कारण आमचं इथं आता नवीन काहीतरी डान्स सुरू आहे. हे रोजचंच आहे आमचं. तुम्हाला पण माहिती आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.